जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल. तर वेळ न वाया घालवता चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, भारतातील वनाखालील क्षेत्रात वापरू नये म्हणून किती साली कायदे करण्यात आला? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, 1980 साली. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय पर्यावरण संस्था कुठे आहे? कोणत्या ठिकाणी आहे राष्ट्रीय पर्यावरण संस्था? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, भोपाळ. पुढचा प्रश्न, पर्यावरण प्रबंधन केंद्र कुठे आहे? कुठे आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, दिल्ली. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती शहरे सर्वात जास्त ध्वनी प्रदूषित आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, कोलकाता व मुंबई ही सर्वात जास्त ध्वनी प्रदूषित शहरे आहे. पुढचा प्रश्न, पहाटेच्या वेळी हवेतील डॅश वायूचे प्रमाण कमी झाल्याने पहाटे हवा ताजी असते. काय कमी झाल्याने? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, ओझोन. पुढचा प्रश्न, प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत असलेले मंडळाचे नाव काय आहे? कोण नियंत्रण ठेवते प्रदूषणावर? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, NEERI. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उष्णकटिबंधीय ओली सदाहरित वने आढळतात? कोणत्या राज्यात? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम या राज्यात उष्णकटिबंधीय ओली सदाहरित वने आढळतात. पुढचा प्रश्न, आदिवासी लोक जंगले तोडून त्या ठिकाणी जी शेती करतात त्या शेतीला काय म्हणतात? काय म्हणतात त्या शेतीला? तर त्या शेतीला झुमी शेती व चक्की शेती असे म्हणतात. काय असेल याचा करेक्ट आन्सर? ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते पुस्तकास पर्यावरण चळवळीचे जनक मानण्यात येते? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, सायलेंट स्प्रिंग. पुढचा प्रश्न, प्रदूषणाची समस्या ही मुळात कोणत्या स्वरूपाची आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, जीवशास्त्रीय. पुढचा प्रश्न, पाण्याचे प्रदूषण खालीलपैकी कोणत्या रासायनिक घटकामुळे होत नाही? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, ब्लिचिंग पावडर. पुढचा प्रश्न, जागतिक जल दिन केव्हा साजरा करतात? कोणत्या दिवशी जागतिक जल दिन साजरा करतात? खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो, येत असेल तर कमेंट करा. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, 22 मार्च. पुढचा प्रश्न, अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेलं राज्य डॅश आहे? कोणत्या राज्यात आहे अभयारण्याची संख्या सर्वात जास्त? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, महाराष्ट्र या राज्यात. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात मोठे वन क्षेत्र चौरस किलोमीटर आहे? भारतातील कोणत्या राज्यात सर्वात मोठे वन क्षेत्र आहे? कोणत्या राज्यात आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न, भारतातील किती भाग वनाखाली आहे? भारतातील किती भाग वनाखाली आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, 21% हा भाग भारतातील वनाखाली आहे. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.